भारत माता की जय. काहीतरी खास कारण आहे म्हणून आम्ही या खास ठिकाणी आलो आहे. हे ठिकाण कोणतं तर भारतीय नौदलाची ताकद ज्याची ओळख आहे त्या INS तेग या युद्धनौकावरती भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. ABP माझा देखील या निमित्तानं एक खास विशेष कार्यक्रम या INS तेगच्या डेकवरून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत एक खास व्यक्ती आहे, तुमचा आमचा सर्वांचा लाडका अभिनेता. पण हा कोण हे सांगण्याआधी थोडं मला वॉर्मअप करावं लागेल. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण हा जो स्टार आहे, हा स्टार एवढी भन्नाट एनर्जी आणतो, हाय व्होल्टेज एनर्जी असते की मला त्याला एनर्जीला मॅच करण्यासाठी एक बरोबर 2 हे बघ 75 वर्ष झाली स्वातंत्र्याला, तर 75 तरी मारला पाहिजे गणेश. प्रयत्न करतो. नाही दाद्या. तर वा वा वा. जी एनर्जी हवी आहे मला ह्या व्यक्तीसाठी हवी आहे. कारण पुढच्या काही तासांमध्ये मला ज्या वेळेस हे कार्यक्रम करायचं आहे याची एनर्जी मॅच करण्याचा एक म्हणतो आपण, मी काहीतरी एक लक्ष घेऊन इथं आलेलो आहे. म्हणून मॅच करतो का हे तुम्हीच मला सांगा. वेलकम ऑन बोर्ड INS तेग. सिद्धार्थ, गणेश, खूप आनंद होत आहे तुला पाहून. मी तर म्हणजे असं झालोय. थँक्यू ABP माझा, गणेश, तुला आणि सगळ्या टीमला आणि INS तेगचे सगळे पदाधिकारी की त्यांनी आपल्याला इथे बोलवलं यार. आणि खरंच म्हणजे हे बघताना अभिमानाने ऊर भरून येतो यार. या ठिकाणी येणं आणि इथे आल्यानंतर कळतं की म्हणजे म्हणतात ना टीव्हीच्या पडद्यावर खूप हिरो असतात, पण रिअल हिरो इथे एका पावलावर दिसतात यार. किती काम करतायत लोक आणि मला तर खूप बरं वाटतंय. ते तसं ना की नशीबवान कलाकार आहे मी की अशा ठिकाणी यायला मिळत आहे. आणि ज्या पद्धतीच्या ज्या INS तेगवर आपण उभे आहोत, जी म्हणजे प्रचंड ॲडव्हान्स एक्झॅक्टली युद्धनौका आहे. तर तर मला खूप बरं वाटतं. आणि स्वातंत्र्य दिन साजरा करताना ABP माझ्याबरोबर आणि भारताच्या अशा एका मोठ्या काय म्हणे अस्त्राबरोबर खूप बरं वाटतं. ताकद दाखवायची भारताची काय आपल्या माध्यमातून, तुझ्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचेलच. म्हणून आपण जाऊयात आणि INS तेग काय आहे, कशा प्रकारे हे भारताची ताकद म्हणून ओळखली जाते ते आपण पाहूयात. चला मग लेट्स गो. चला, भारत माता की जय. गणेश ठाकूर सर, थँक्यू सर. नमस्कार सर. नमस्कार. प्लेजर मीटिंग यू सर. हॅलो सर. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सर. नमस्कार अवधूत सर. नमस्कार. Oh wow. वाह वाह, प्रेस्टीज प्राइड है सर हमारे लिए. This is our guest and Yes. this is Team Take as we are from. थँक्यू सर. ॲब्सोल्युटली ऑनर्ड सर. आपल्याला हे ऑनर मिळालेलं आहे. मी तर आता लगेच घालून टाकतो. इंडियन आर्म फोर्सेस आमचे 3 प्रिन्सिपल्स आहेत. आमच्या जे पण आम्ही करतो, जे पण आम्ही करतो, ड्युटी आमची जी पण करतो तो आम्ही 3 गोष्टींसाठी करतो: नाम, नमक आणि निशान. सो जे हे निशान, जे कलर्स ज्याला आम्ही म्हणतो नेव्हीमध्ये, कलर्स दररोज सकाळी 0800 आज रोज सकाळी 8 वाजता आपण हे कलर्स जे आपले इंडियन नेव्ही आणि नॅशनल फ्लॅग जो आहे तो आपण हॉइस्ट करतो आणि सनसेटच्या वेळेला आपण त्यांना लोअर डाऊन करतो. एक मला सांगायचं आहे, आता आपण मराठी अधिकारी ते पाहतोय, कर्णिक सर आहेत, हे निटवे सर आहे, तर नाही पण असं आहे की अभिमान वाटतो. सगळ्यांचा अभिमान आहेच, आपल्याला आपल्या देशाच्या या ताकदीचा अभिमान आहेच, पण जास्त अभिमान तेव्हा वाटतं जेव्हा मराठी मुळाचे जे अधिकारी आहेत अशा या महत्त्वपूर्ण जागेवर आहेत. सल्यूट आहे सगळ्यांना तुम्हाला. आणि निवटे सरांचं नाव वाचताना बाजूला बी पॉझिटिव्ह जेव्हा ॲब्सोल्युटली ते मला काही बोलत नसते तरी हां त्यांच्याकडे बघितलं की ओके बी पॉझिटिव्ह. आणि एक वाईबच वेगळी आहे, व्हायब्रन्सी इथली वेगळी एकदम. चला मग पुढे जाऊया आपण. तर आता आपण इथे कलर्ससाठी आलोय. हो, आता आपण इथे कलर्स सेरेमनी बघणार, जी दररोज सकाळी 8 वाजता आपण नेव्हल एन्साईन आणि नॅशनल फ्लॅग आपण हॉइस्ट करतो. ती फ्लॅग हॉइस्टिंग सेरेमनी आता आपण बघू. वर्थ एक्सपिरियन्स आहे.
सिद्धार्थ काय कसा एक्सपिरियन्स होता? NCCच्या वेळेला तुम्ही असं सगळं फ्लॅग हॉस्टिंग वगैरे 15 ऑगस्टला कॉलेजमध्ये आमची परेड व्हायची. हे सगळा कमांड द्यायला मजा यायची. ते एक वेगळंच असतं. ती आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, ती वर्दी आली, ती NCC असेल किंवा भारत देशाची असेल, ती आल्यानंतर एक वेगळंच प्राईड असतं. मग आता इथून सर आपण कुठे जाणार? इथून आता आपण जाऊया शिपबद्दल थोडी माहिती घ्यायला. चला. आपण शिपवर जे काही आमचे वेपन सेन्सर्स जे फिटमेंट आहेत, मिसाईल्स वगैरे जे लागलेले आहेत, गन्स वगैरे, ते आपण थोडीशी मी तुम्हाला शिपबद्दल माहिती आणि या वेपन्सबद्दल थोडी माहिती बघून तिथं लोक जे ॲक्च्युली ह्याला ऑपरेट करतात त्यांच्याशी आपण थोडेफार गप्पा मारून मग आपण आत जाऊ. वेपन चालवणार ना? हो, म्हणजे काय, फक्त NCCला 303 चालवली होती फक्त. लोड फायर. चला मग आता इथे कोणती आर्टिलरीज आहेत बघूया आपण. चला. आता ह्या ओपन डेकला आपण पुन्हा आलेलो आहे. मग आता आपण निटवे सरांना विचारूया, आपण आता कुठे कसं जातोय? आता आपण शिपच्या ज्या भागावर उभे आहोत त्याला आम्ही फॉक्सल म्हणतो. फॉक्सल हा एक शॉर्ट टर्म आहे फॉर कॅसल. INS तेग ही एक गायडेड मिसाईल ASW कॅपेबल स्टेल्थ फ्रिगेट आहे. सो ज्याच्यावर जे आमचे वेपन्स अँड सेन्सर्स आहेत त्यांनी आम्ही तिन्ही डायमेन्शन्स, बी इट अ एरियल टार्गेट, बी इट अ सर्फेस टार्गेट और अ सबमरीन टार्गेट, तिन्ही डायमेन्शन्समध्ये आम्ही एक ऑफेन्सिव्ह स्ट्राईक करू शकू. सो दिस इज अ मिसाईल केबल ASW स्टेल्थ फ्रिगेट. सो आता आपण हळूहळू वी विल कवर द वेपन्स फिटेड ऑन दिस शिप. सर्वात मोठी वेपन सिद्धार्थ ही दिसते मला. काय आहे? ते म्हणजे मला ती जवळजवळ तोफच वाटली, पण ती गन म्हणतात. म्हणजे गन आहे? हो, हां, म्हणजे आम्ही ह्याला गन म्हणतो. या गनचं नाव आहे A190E. ओके. ही एक मीडियम रेंज गन आहे. मीडियम रेंज. अच्छा, ही मीडियम रेंज आहे. बरं. जितेंद्र सर जितेंद्र सिवन आहे जो ॲक्च्युली ऑपरेट करतो ह्याला ॲट सी. ही गन ऑपरेट आणि मेंटेन करण्याचं काम याचं आहे. हे आपल्याला याबद्दल डिटेल्स सांगतील. जितेंद्र जी, ये मीडियम रेंज गन है, इसका नाम A190 गन है. ये रशियन मेड है. इसका यूज़ हम एयर टारगेट और सरफेस टारगेट के लिए यूज़ कर सकते हैं. इसकी रेंज 20 किलोमीटर से ज़्यादा है. जैसे यहाँ से लेके अगर सेंट्रा क्रूज तक कोई भी टारगेट हो तो हम इसे मार गिरा सकते हैं. इसका कैलिबर 100 mm का है. 20 किलोमीटरच्या अंतरावरती ही गळ्यात नसेल आणि येऊन जाईल. वा 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 वा, कमाल सर. सर सच्ची में सर सल्यूट है सर आपको. वा वा. सो हे आता आपण A190 आमची मीडियम रेंज गन आपण बघितली. आता आपण ह्याचं नेक्स्ट वेपन आहे स्थिल. स्थिल ही एक आमची सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम आहे, SAM म्हणतो आपण. सो ह्याच्याबद्दल आपल्याला विकास चौहान सिवन आपल्याला ह्याच्याबद्दल जास्त माहिती देतील. सरफेस टू एअर. विकास जी, ये अपना स्थिल वेपन सिस्टम है. इसमें हम ये एक रशियन मेड सिस्टम है. इसमें हम सरफेस टू एयर मिसाइल फायर करते हैं. इसकी रेंज 25 किलोमीटर से ज़्यादा है. जैसे कि इधर से हम फायर करें तो हम जू बीच तक का फायर कर सकते हैं. किसी भी टारगेट है उसको गिरा सकते हैं. जैसे कि कोई टारगेट है, एयर टारगेट है या कोई मिसाइल है जो अपने ऊपर अटैक कर रहा है, उसको हम इससे मार गिरा सकते हैं. लास्ट टाइम हमने इस पर ट्रायल किया था. इसका एक AT भी फायर किया था. उसको हमने सक्सेसफुल ट्रायल रहा है हमारा. ये शायद एक दो साल पहले कहीं तो हुआ था ये ट्रायल में. अभी जस्ट रिसेंटली 2 मंथ पहले हुआ था. ओह. एंड दैट वाज ए सक्सेसफुल ट्रायल. बहुत बहुत वा वा. सो जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, आता आपण उभे आहोत ब्रह्मोस डेकवर. ब्रह्मोस जी इंडियन आर्म फोर्सेसचं सगळ्यात पोटेंट मिसाईल, ज्याची रेंज 300 किलोमीटरच्या वर आहे. आपण ह्या शिपवरून एक 300 किलोमीटरच्या वर एक टार्गेट जे असेल त्याला आपण ह्या मिसाईलला एंगेज करू शकतो विथ पिन पॉईंट ॲक्युरेसी. दिस इज द मिसाईल विच विल एनेबल अस टू डू दॅट. सो हा ब्रह्मोस सुपरसॉनिक मिसाईल आहे. हे कधी आपण फक्त वाचलेलं, आज पाहायला मिळतं सिद्धार्थ. ते वा वा. नाही खरंच त्याच्याबद्दल खूप ऐकलंय आणि आपली स्ट्रॉंग साईड आहे ही आपल्या इंडियन नेव्हीची. हे ब्रह्मोस लॉन्चर आहे. याच्यामध्ये मिसाईल आतून लोड होतं आणि जेव्हा आपण लॉन्च करायचं असेल मिसाईल तेव्हा हे डोर ओपन होऊन मिसाईल इथून लॉन्च होतं. आमचे चीफ पेटी ऑफिसर RK चलोत्रा नमस्ते. ऑपरेट्स ब्रह्मोस ऑन बोर्ड. ही विल ब्रीफ यू मोर. ये हमारा ब्रह्मोस मिसाइल सिस्टम है. ये हमारा सरफेस टारगेट हम इससे एंगेज करते हैं. 300 किलोमीटर से ज़्यादा इसका रेंज है. ये मान लीजिए आप यहाँ से लेके नासिक तक आप किसी भी टारगेट को एंगेज कर सकते हो.
एक बार में आप इससे 2 टारगेट लेके एंगेज कर सकते हो। और इसमें लगभग 8 मिसाइल का सिस्टम है हमारे पास, 8 मिसाइल रहता है। एक साथ रख सकते हैं और नहीं फायर एक ही हाँ, वो शिप के ऊपर है कितना रखना चाहे। अभी तक इसको इस्तेमाल करने की नौबत तो नहीं आई है। सर अभी तक तो नहीं आई है, होपफुली आगे क्या पता है या ना आए। हम रेगुलरली हम एक्सरसाइज कंडक्ट कर रहे होते हैं। आप न्यूज़ में भी देखते होंगे, काफ़ी बार न्यूज़ में ब्रह्मोस मिसाइल टेस्ट फायरिंग हम एक्सरसाइज करते वक्त इसको हम सिस्टम प्रूव करते रहते हैं। सो इफ देर इज एनी पॉइंट ऑफ टाइम व्हेन वी आर रिक्वायर्ड टू एक्चुअली फायर अ मिसाइल, वी आर रेडी। सर 300 किलोमीटर म्हणाले, नाशिकहून पुढचं अंतर येते ॲक्च्युली। कमाल है। आणि कितने मिनट में होता है सर? ये कुछ सेकंड्स में हो जाएगा। 40 सेकंड। बूम, वाह क्या बात है। 40 सेकंड्स में टोटल का जो ट्रैजेक्टरी है 40 सेकंड्स में इसका ट्रैजेक्टरी जो है वो कंप्लीट हो जाए। मतलब 40 सेकंड्स के आसपास हम टारगेट एंगेज कर देंगे। आपण डिफेन्स सेक्टरमध्ये एवढे पुढे गेलोत, मला कोणीतरी सांगितलं की भारतीय नेव्ही जगातल्या 10 नेव्हीपैकी 7व्या क्रमांकावर येते। US, रशिया, चायना याच्यानंतर 7व्या क्रमांकाचं आपलं हे बळ, ही शक्ती आहे जी पूर्ण जगामध्ये म्हणजे कमालच आहे। जसं आपण आता बघू शकतो, एक लकी आहो आपण। ही एक शिप आहे INS दीपक, जी आमची टँकर आहे, वेस्टर्न फ्लीटची फ्लीट सपोर्ट वेसल आहे टँकर। ती लीव हार्बर आत्ता सोडताना आपण बघतोय। सो जेव्हा हे शिप आता जेटीवर अलॉंग साईड आहे, सो ही शिप जेव्हा बाहेर समुद्रात जावं लागेल तेव्हाचं आपण हे इव्होल्युशन बघतोय। हे काय? हे आता आपण बघतोय RBU 6000। आपण टॉर्पिडो बघितलं होतं एका सबमरीनला एंगेज करण्यासाठी। हे आहे एक ASW रॉकेट आहे, अँटी सबमरीन रॉकेट आहे, जे आपण फायर करतो। ह्याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये सांगतील हरप्रीत सिंग पेटी ऑफिसर। जैसे कि सर ने बताया कि इसका नाम RBU 6000 है। इसको हम रॉकेट लॉन्चर के नाम से भी जानते हैं, जो हमने काफ़ी मूवी और कहानियों में सुना होगा कि रॉकेट लॉन्चर ये वही एक घातक वेपन है इंडियन नेवी के पास, जो कि हम इसको सरफेस एंड अंडर वाटर सबमरीन्स एंड पनडुब्बी, जिसको हम की अप्रॉक्सीमेट मिनिमम डेप्थ 10 मीटर से मैक्सिमम डेप्थ 400-500 मीटर में इसको एक्सपोर्ट कर सकते हैं। और इस वेपन में हम 12 हमारे पास बैरल्स हैं, जिसमें हम अलग RBU का एक रॉकेट, जिसको लोड करके हम एक साथ 12 रॉकेट को फायर कर सकते हैं। और इसको हम मिनिमम 0.5 इंटरवल के एंगेज हम इसको 12 बैरल को यूज़ करेंगे। उसके आफ्टर इसका यूज़ हम दोबारा इसको लोड करके कंटिन्यू हम अप टू 500 रॉकेट यूज़ कर सकते हैं। आपण टॉर्पेडोज पाहिले, ब्रह्मोस मिसाईल पाहिला, रॉकेट लॉन्चर पाहिले, अनुभव वेगळाच आहे। वेगळा अनुभव आहे। म्हणजे एका शिपवर अशा गोष्टी अशा पद्धतीने, आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळं क्विक ॲक्शन आहे। ते म्हणतात ना, आता 10 मीटरपासून 400 मीटरपर्यंत म्हणजे पाण्याच्या खाली एवढं टार्गेट करणं, त्यावेळेला त्या पद्धतीने वापरणं कमाल आहे यार। खरंच खूप मस्त आहे हे सगळं। 40 सेकंडमध्ये 300 किलोमीटर लांब। नाही तिकडे मस्त म्हणजे चला आता आपण कुठे आलो सर? आता आपण जातोय टॉर्पिडो डेकवर। सो टॉर्पिडो सो आतापर्यंत जे आपण बघितले ते होते गन आणि मिसाईल। सो पण जसं मी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये सांगितलेलं, वी आर ऑल्सो ASW कॅपेबल शिप। सो टॉर्पिडो हे एक असं वेपन आहे ज्यानं आपण एक पाणबुडी, एक सबमरीन पण आपण एंगेज करू शकतो। सो शिपवर आमच्या सगळ्यात ॲडव्हान्स सेन्सर्स आहेत, जे एका सबमरीनला डिटेक्ट करू शकतील। आणि एकदा आपण ज्या सबमरीनला डिटेक्ट केलं आहे त्याला आपण या टॉर्पिडोनं एंगेज करतो। टॉर्पेडो फक्त फिल्ममध्ये बघितलेत आणि गुजबम्स, मला तर गुजबम्स आले आहेत बघून। म्हणजे अजिबात गाझी अटॅक वगैरे एवढंच फक्त माहिती। पिक्चर बघितला गाझी अटॅक? हो म्हणजे दाद्या कमाल। आणि 1970च्या नेव्हल वॉरचा जो उल्लेख आहे की इंडियन आर्मी, नेव्हल एअरफोर्स एवढे सुपर हिरो, एवढे वॉरियर्स, एवढे त्यांनी आपले देश वाचवलाय। खरंच यार, आज खरंच मला तर प्राऊड फील होतं यार, की त्या निमित्ताने एक कलाकार म्हणून त्या ठिकाणी येऊन काहीतरी माझं तसं काही योगदान नाही, पण मी त्या पॉझिटिव्हिटीज घेतोच यार। सरांचा साधेपणा आणि ॲग्रेशन हे दोन्ही दिसतंय, या गोष्टी पाहिजेच असतात सर। थँक्यू सर। टॉर्पेडो बघूया। सो हेच आहे टॉर्पिडो। सो हा एक आपल्या टॉर्पिडो ट्विन लॉन्चर आहे। ह्याचे ऑपरेटर आहेत आपले हरप्रीत सिंग लीडिंग। इस वेपन का नाम है DTA ड्यूल ट्यूब टर्बस।
इसको हम यूज़ करते हैं सरफेस और समरिंग अंडर वाटर पनडुब्बी के एंगेज हम इस वेपन को यूज़ करते हैं, जिसकी अप्रॉक्सीमेट रेंज है 15 किलोमीटर। ये जो वेपन है हमारा होमिंग करता है अंडर वाटर ये फायर करता है और वहाँ पे होमिंग के बाद इम्पैक्ट करता है, और जिससे हम सरफेस टारगेट और अंडर वाटर जो पनडुब्बी है उसको एक झटके में एक टॉर्पेडो से फाड़ सकते हैं। और हे जे आहे ना, हे शब्द आहेत ना, फाड़ सकते हैं, हे शब्द आहेत की हम फाड़ देंगे, हे ह्याच्यातच जोश आहे सर। रणजीत सिंग सर, जैन सर, ये फाड़ देंगे और फाड़ देते रहेंगे सच्ची में। इथून आता आपण कुठे जाणार आहे? टॉर्पेडो जर पाहिलं आपण एका शिपचे 2 नर्व सेंटर्स असतात, 2 कंट्रोल सेंटर ज्याचं आपण म्हणतो. एक आहे ब्रिज जिथं आपण आता जाणार आहोत आणि दुसरी आहे ऑपरेशन्स रूम. सो आता आपण ब्रिजमध्ये जाऊ. ब्रिजवर जाऊया चला. सो जसं आपण आता ऐकलेलं, हा शिप हॅज बीन डिप्लॉईड फॉर व्हेरियस डिप्लॉयमेंट. शिप एप्रिल 2012मध्ये कमिशन झाली होती इन रशिया. दिस शिप वॉज बिल्ट इन रशिया इन कॅलिनिनग्रॅड अँड 2012मध्ये ही शिप कमिशन होऊन मग आपण इथं मुंबईमध्ये बेस्ड आहे. सो ड्युरिंग इट्स 10 years नाव शिप हॅज बीन डिप्लॉईड फॉर व्हेरियस ऑपरेशन्स. सो आम्ही वेगवेगळ्या नेव्हीज, वेगवेगळ्या नेशन्सबरोबर आम्ही ऑपरेट केलं आहे या शिपनं मागच्या 10 वर्षांमध्ये. सो एव्हरी टाईम वी ऑपरेट ऑर इंटरॅक्ट विथ अ पर्टिक्युलर नेशन ऑर अ नेव्ही, वी एक्सचेंज सच क्रेस्ट ऑर मोमेंटोज. सो या सगळ्यांचं कलेक्शन आपण इथं बघू शकतो. सुंदर वाटतं. खरं सांगतो, अवॉर्डपेक्षा ही मोठी गोष्ट आहे रे. ह्याच्यातलं एक जरी माझ्या घरात असेल तरी केवढं प्राऊड फील असेल मी. पण हे त्या जागी मी आहे, त्याचा आनंद आहे रे. खरंच वा वा. जैन सर, संतोष पांडव सर, नमस्कार. सो आता आपण आलो आहोत ब्रिजमध्ये. या ब्रिज म्हणजे ब्रिज इज द मेन कंट्रोल सेंटर ऑफ अ शिप. हो. ही ती जागा आहे जिथून वेरियस ऑपरेशन्स जे पण काही शिपवर ॲक्टिव्हिटीज होत आहेत आर कंट्रोल्ड फ्रॉम दिस लोकेशन. तर आता आपण कुठे जाणार आहोत? वेपन्स काहीतरी दाखवणार आहात तुम्ही आम्हाला. हो, आता आपण जाऊ पोर्ट ब्रिज विंगमध्ये. ब्रिज विंग हे ब्रिजमध्ये आहे आपण. सो ब्रिजला लागून जे लोकेशन आहे त्याला आम्ही ब्रिज विंग म्हणतो, जिथं आपले बाकीचे गन्स फिटेड आहेत आणि होपफुली आपण सिद्धार्थची इच्छा आहे गन थोडंसं गन आपण दाखवू शकतो. करणार आहे सिद्धार्थ. तर आता सिद्धार्थला खरोखर एक रिअल टाईम गन ऑपरेशनचा एक अनुभव मिळणार आहे, म्हणून आपण ब्रिज विंगला जातोय. ब्रिज विंगमध्ये आपला निटवे सर नेतील. सर पुढे जाऊया. करायचे. तर सिद्धार्थने 303 चालवलेली आहे आज. एक नॉर्मल रायफल आहे, 303 नॉर्मल रायफल आहे ना. ठीक आहे, लो टाकायला एम करा मारा. पण आमची ती फायरिंग म्हणजे ते NCCच्या वेळेला व्हायचं, ते खोलायचं ते सगळं होतं. पण हे सगळंच अलग आहे. आपल्याला फायरिंग सुरुवातीला प्रथम मी सांगतो, हे वेपन आहे. वेपनचा बेसिक डाटा आहे. सुरुवातीला वेपन आहे 7.62 mm मीडियम मशीन गन. ओके, हा आपला इंडियन मेड आहे. त्याच्यामध्ये ह्याची जी रेंज आहे 1800 मीटर मॅक्सिमम. 1800 मीटर आपण सिद्धार्थ ट्राय करणार आहे. हे गन कोणती आहे? इंडियन मेड 7.62 मीडियम मशीन गन. 7.62 mm मीडियम 7.62 mm 7.62 mm मीडियम मशीन गन. बेसिकली आम्ही हे इथून आम्ही आधी ओपन करतो. इथे आपल्या मॅगझिन टाकतो, बरोबर. मॅगझिन टाकतो, हा बेल्ट आहे, त्यानंतर एक गोळी टाकतो, कॉक केलं, हे लॉक केलं. आणि त्याच्यानंतर आता प्रॅक्टिस आहे म्हणून
पण कधीच खाली कॉक शूट करायचं नसतं. हा एक रूल आहे. तुम्ही कधीच एक तर ते ॲटलीस्ट सगळ्यांच्या खाली करायचं असतं, हवेत करायचं असतं. कारण ते त्यामुळे आता मी भारत माता की जय. NCC मध्ये घेतलेलं प्रशिक्षण अजूनही सिद्धार्थ विसरलेला नाहीये. पहिल्या अटेम्प्टमध्येच त्याने कॉक सगळं करून व्यवस्थित गन ऑपरेट केली. आम्हाला खोलायला शिकवायचे ना सर, पण ते बेसिक होतं NCC मध्ये. तुमच्याकडे तर म्हणजे ती अख्खी मशीन गन खोलून परत रिअसेंबल करायची असते आणि ती खूप कमी वेळात करतात ते लोक. हे कमाल असतं, हे स्किल खूप वेगळं आहे. पण पहिल्या अटेम्प्टमध्ये जमलं मस्त पैकी. हा कारण माहिती आहे ना, एवढं पण नाही, पण ॲक्च्युली फायर आहे ना तेवढं सोपं नाही. पुढे जाऊया. पुढे एक वेगळी आणि मोठी अशी गन दिसते. ही आहे 12.7 mm SRCG. SRCG स्टँड फॉर स्टॅबिलायझर रिमोट कंट्रोल गन. ओके, या गनचं जे वेट आहे ते 38 किलो आहे. गनचं वेट ओनली. हां, आणि जी बॅरल जी आहे ते बॅरलचं वेट आहे 11.59 kg. ओके, त्याच्यामध्ये ही गन जी आहे ती मॅन्युअली आणि रिमोट दोन्ही प्रकारे आपण फायर करू शकतो. तो आपण ते करून टाकतो, एमोस टाकतो ते करून टाकतो आपण. लोड कसं करतो आपण. हा जो बेल्ट आहे हा ॲम्युनिशन बॉक्स आहे. त्याच्यामध्ये 200 राऊंड आपण टाकले जातो. 200 राऊंड याच्यामध्ये भरतो. त्यातून याचा एंड जो आहे तो याच्यामध्ये येईल. ठीक आहे, याचा जो एक पोर्शन आहे, ठीक आहे, हा त्याच्यामध्ये इथे येतो. ओके, याच्यामध्ये इथं आल्यानंतर एक लॉक केल्यानंतर मी याला काय करतो, लॉक करतो. पूर्ण हे जे स्विच आहे हे लॉक झालं पाहिजे. ओके, माझी गन आता कॉक झाली. मग जर मॅन्युअली मला फायर करायचं असेल तर पर्टिक्युलर मी काय करतो, ट्रेनिंग इलेव्हेशन हे लूज करून ठेवतो, सो दॅट की मी गन लेफ्ट राईट घुमू शकतो. जसं मला हे मॅन्युअली असेल तर. ठीक आहे, तर मी आता लॉक करतोय कारण की आता तिथे उभे आहेत ते. मग मी पर्टिक्युलर सेफ डायरेक्शन घेणार आणि त्याला कॉक करून याला आता पर्टिक्युलर असं प्रेस करून गेलं तर फायर करू शकतो आपण. बस याचं एवढंच आहे. जर इलेक्ट्रिकली असेल तर आपण डायरेक्टली सगळ्या गोष्टी इलेक्ट्रिकली होते, रिमोटली होतो. काय दात आहे, कमाल आहे, एकदमच कमाल आहे. फील काय, एनर्जी काय, हे कमाल आहे रे. हे काहीतरी वेगळंच आहे. हे वजन आहे ना, हे काहीच नाही रे. प्रचंड म्हणजे हे सर सल्यूट आहे सर. कौन सर. यहाँ पे हम फायर एक्सरसाइज करेंगे. तो हम लोग, ये हमारा हेलीकॉप्टर हैंगर है जहाँ पे हेलीकॉप्टर रहता है नॉर्मली जब हमें एक्सी होता है. तो हम सिमुलेट करेंगे कि यहाँ पे फायर हो गया और जो हमारे शिप का जो फायर फाइटिंग टीम है वो इमीडिएटली आएंगे और वहाँ पे इनको फायर को कंट्रोल करने के लिए कोशिश करेगा. तर इथं ऑफ लेट आपण पाहिलं की सबमरीन यांना खूप फायरच्या इन्सिडेंट्स खूप झाल्या होत्या. त्यामुळे त्यानंतर बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच शिपमध्ये फायर फायटिंग वेल इक्विप्ड किंवा स्टेट ऑफ आर्ट इक्विपमेंट्स आणले गेले जातात. तरी नाही, चांगली गोष्ट आहे. आणि एवढं इक्विप्ड आहे म्हणजे आता आपण बोलताना त्यांनी याच्या गोष्टी सांगितल्या आहेत. मला पाहायचंच आहे सर, दिखाव सर. दिखाएंगे. ये हमारा पंडित है, ये न्यूक्लियर बायोलॉजिकल केमिकल डैमेज कंट्रोल एंड फायर फाइटिंग ऑफिसर आहे. तर मी इंचार्ज आहे बेसिकली. जे काय शिपवर फायर फायटिंग आणि डॅमेज कंट्रोलचा एक्सरसाइज होतो और ॲक्च्युअल इमर्जन्सी होते त्यासाठी. म्हणजे कसं असतं, तर जसं एक फायर लागली कुठल्या कंपार्टमेंटला तर पूर्ण टीम जी असते, 10-15 लोकांची टीम जी असते ती ब्रीफ्ड असते. 2 लोकांचं काम काय, त्या पुढच्या 2 लोकांचं काम काय, त्या पुढच्या 4 लोकांचं काम काय. त्यामुळे जसं ते अनाऊन्समेंट टाकतात, जसं त्यांना इमर्जन्सी आहे कळतं, पुढच्या 1-1 मिनिटाला प्रत्येकाची ॲक्शन असते, चालू होते. जर सगळ्यात मोठा धोका शिपसाठी हा आगेचाच आहे. कारण शिपमध्ये तुम्ही आता बघितलं असेल एवढं सगळं पेट्रोल, ऑइल, बाकी सगळं ॲम्युनिशन असतं, मोठे मोठे मिसाईल्स असतात. ह्या सगळ्यामध्ये जर तुमची आग आहे ती 10 मिनिटात कंट्रोल नाही करू शकलात तर पूर्ण शिप डुबायची शक्यता आहे. त्यामुळे तुमची रिॲक्शन आणि प्रोसिजर या दोन्ही गोष्टी जर परफेक्ट असतील तरच आपलं हे करू शकतो आणि स्विफ्ट असलं पाहिजे. त्यासाठी आम्ही रोज एक फायर फायटिंग एक्सरसाइज करत होतो. त्यासाठी फायर फायटिंग किंवा सेफ्टी जॅकेट आलेलं आहे. सिद्धार्थ, हा जॅकेट काढ आणि हा जॅकेट घाल आता.
डेमो होता तरी आपली एवढी इंटेन्सिटी लागली. ॲक्च्युअली जेव्हा फायर लागते तेव्हा काय होतं? तेव्हा हे लोक किती स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांसाठी करत असतात. सल्यूट आहे. वा वा, थँक्यू. हा वेगळाच एक्सपिरियन्स दिल्याबद्दल. आता यानंतर तुम्ही बघणार आहात VBSS, त्याला म्हणतात व्हिजिट बोर्ड सर्च अँड सीजर. म्हणजे एका दुसऱ्या वेसलवर आपली एक टीम कमांडोशी एम्बार्क होते. बरोबर. ती तुम्हाला दाखवेल त्याचं प्रोसिजर कसं असते. एका हलत्या सी स्टेटमध्ये, खराब सी स्टेटमध्ये लॅडरमधनं चढून जातात ते समुद्राच्या मध्ये 5 लोकांची टीम घेऊन. मग ते कसे एम्बार्क करून तिकडे सर्च करतात. पायरेट्स आणि बरोबर, पायरेट्स असू दे, नाहीतर कुठली तरी सस्पेक्टेड मर्चंट वेसल असू दे, और कुठलीही वेसल असू दे जी सस्पेक्टेड आहे, त्यामध्ये ते एम्बार्क करू शकतात कमांडोज. तर आता यानंतर आपण ते बघणार आहोत. म्हणजे कमांडोजची टीम कशी घुसते आणि कसं सगळं समुद्रात. चला. आपली टीम, इंडियन नेव्हीची टीम एका दुसऱ्या जहाजावर जाऊन त्या जहाजावर आत वर चढते आणि मग ती जहाज सर्च करते पहिला आणि मग त्यानंतर काय करतात ते आपण आता बघू. बघा कॅप्टन अमेरिका, कॅप्टन फिलिप्समध्ये मी पाहिलं होतं. त्यामध्ये टॉम हँक्स आहे ना. टॉम हँक्सच्या आयला त्याने कशी ती पायरेट्सला थांबवलं होतं. हे खूप थ्रिलिंग पण आहे, ॲडव्हेंचरस आहे. कमाल आहे. आणि गंमत काय आहे, हे सगळं पाण्यातलं आहे ना रे गणेश. मी तेच म्हणतो की आपल्या जमिनीवर आपण काही करत असतो, एखादी गोष्ट आली तर आपण काही ना काही गाडी थांबवली, काहीतरी करू शकतो. भर समुद्रात त्या वेळेला ती गोष्ट येणं म्हणजे त्यावेळेला त्या सगळे इक्विपमेंट आपल्याकडे असणं हे सगळं मान्य आहे, पण त्याचा तेव्हा तसा उपयोग होणं आणि तो उपयोग नीट करून घेणं हे मात्र कौतुकाची गोष्ट आहे. यांचं ऑपरेशन पण पाहूया. हो, आमचे शिपचे बोर्डिंग ऑफिसर आहेत लेफ्टनंट नवीन जागर साहब, थँक्यू. सो हम जब सेलिंग पे होते हैं तो वी गेट इन्फो की ह्यूमन ट्रैफिकिंग, ड्रग ट्रैफिकिंग की हमें इंटेलिजेंस आता है. तो उनको कोई हमें सस्पेक्टेड कोई वेसल को अगर इंस्पेक्ट करना है तो उसके बाद हमारे पास एक बोर्डिंग टीम होती है जिनका काम होता है VBSS टीम, विजिट बोर्ड सर्च एंड सीजर. उनका काम यही है कि आप कोई जो सस्पेक्टेड वेसल है हम उसको कॉन्टैक्ट करते हैं, हम उनको उस वेसल को ऊपर बोर्ड करती है टीम और पूरा सारे कंपार्टमेंट्स को चेक करती है फॉर एनी कॉन्ट्राबैंड आइटम्स और एनी ड्रग्स और एनी ह्यूमन ट्रैफिकिंग. इन सब चीज़ों को सर्च करके वी आर ऑथराइज्ड टू सस्टेन दैट वेसल. सो उसके लिए हमारे पास टीम होती है. वी हैव टू बोट्स. वन द बोट इज़ राइट नाउ हियर एंड वी हैव अ ग्रुप ऑफ मोर देन 10 पीपल. बट राइट नाउ फॉर शोइंग थिंग वी ऑलरेडी हम 5 लोग हैं. वो आपको पूरा प्रोसीजर दिखाएंगे कि क्या क्या प्रोसीजर फॉलो होता है. फीलिंग है, ट्राय करणार का? बघूया आपण. स्टेशनरी आहे, स्टँडिंग आहे म्हणून आपल्याला थोडंसं वाटतं आहे. पण ज्यावेळेला सीमध्ये असतं आणि रफ सी असतं त्यावेळेला तुम्ही कसं त्याला मनवर करता? एक्झॅक्टली. हे आपल्याला बघताना सोपं वाटतं आहे, पण जेव्हा ही शिप ॲट सी असते, शिप जवळपास 15 ते 20 डिग्री रोल करत असते, सी रफ असते, लाटा एवढ्या मोठ्या असतात, लाटा बोटवरती येत असतात. सो आणि हे पण आता आपण खूप खालच्या लेवलवर आहे. जर तुम्ही कुठली मर्चंट शिप बघितला त्याचं फ्री बोट, ही जी शिडी जी आता चढून आले ते आता हे 2 मीटरची शिडी चढून आलेत, तेव्हा 20 मीटरची शिडी चढून 20 मीटर वर त्यांना जाऊन हे सगळं करावं लागतं. 4 कमांडोज इथं आलेत, वेसेलमध्ये दाखल झालेत. तर आता ह्यांचं ऑपरेशन इथे थांबणार आहे. टाळ्या. सुपर्ब सर, सुपर्ब सर, ॲब्सोल्युटली. भारत माता की
इट्स गूज बम देणारा हा एक्सपिरियन्स आहे. या कमांडोजला पण भेटलंच पाहिजे. ते एनर्जी बघता त्याची. मी एक्सपिरियन्स काय सांगित. कमाल एक्सपिरियन्स होतो. म्हणजे तुमचा कसं पावसात याच्या सगळ्यातून तुम्हाला कसं तुम्ही कोऑर्डिनेशन कसं करता सर? ॲक्च्युली आमचं ते कम्युनिकेशन जे असतं तर आमच्यामध्ये कम्युनिकेशन सेट आहे. त्याच्याजवळ कोड असतात. कोडद्वारे आम्ही जर मुवमेंट पुढे करायचे असेल पाठीमागे लेफ्ट राईट यानुसार ते मला फॉलो करतात. ॲक्च्युअल सिच्युएशनमध्ये खरंच हे अनइमॅजिनेबल आहे. असे किती ऑपरेशन्स केले? ॲक्च्युली आता मी इथे 3 वर्ष आहे. आम्ही दोन ऑपरेशन्स आम्ही कंडक्ट केली होती लास्ट टाईम. आणि तुमच्यावर हल्लाही झाला असेल त्यावेळेस. आणि त्यावेळी प्रत्युत्तर आम्हाला ते रेडी द्यावं लागतं. त्यांना जे असेल हल्ला त्या पद्धतीने प्रत्युत्तर आम्हाला द्यावं लागतं. आमचा एक मेन असा स्लोगनच आहे टेक टायगर्स. आम्ही टेक टायगर्स म्हटलं की स्वतःमध्ये एक एनर्जी येते, एक जोश येतो. भारताच्या 75 म्हणजे अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा आपण हे साजरा करतो आणि 75 वर्षांमध्ये भारताची ताकद किती वाढली आहे हे याने स्पष्ट दिसतं. भारत माता की भारत माता की जय. आता या युद्ध नौकावरती होणार आहे तगडा मुकाबला आणि मुकाबला असणार आहे सिद्धार्थ जाधव बरोबर. टग ऑफ वॉर. खूप इंटरेस्टिंग आहे हे, कारण मध्ये एक लाईन आहे, तिकडे एक रेड रिबिन आहे. अर्धी लोक इकडे आहेत, दुसरी टीम तिकडे आहे. ती रेड रिबिन ज्या ठिकाणी जास्त जाईल किंवा जी खेचली जाईल ते जिंकणार आहेत. आणि आमची टीम चांगली आहे ना. आपली टीम अच्छी आहे ना भाई. बोला भारत माता की ये अपना आवाज आहे. अभी देखो सेटिंग केली वाटतं. माणसं चांगली निवडून ठेवली आहेत. एकदम तगडे वगैरे वाटतात. नाही मला असं पांडव काका आल्यावर इकडे केलंय वाटतं. पांडव काका सकाळपासून पांडव, हा. की नाही ना आपला टग ऑफ वॉर करायचं. तर त्यांना जास्त माहिती आहे. व ते कुठल्या टीममध्ये, त्या टीममध्ये मी. ही माझी टीम. अच्छा ठीक आहे. माझी टीम तिकडे, मी जातोय. हा बूम माईक विनोदला देतोय आणि जरा रशी खेच करून जॅकेट वगैरे मी पण काढतो. हां जॅकेट काढून तयारी करून जातो मी. आज देखे जरा. बोला भारत माता की. भारत माता की. भारत माता की. मजा आली. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. बोलो भारत माता की. भारत माता की. भारत माता की. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी स्वतः भाग्यवान समजतो की आजचा दिवस हा भारताचा स्वातंत्र्य दिन मला भारताच्या खऱ्या हिरोज बरोबर सेलिब्रेट करायला मिळतोय. खूप छोटा माणूस आहे मी तुमच्या सर्वांसमोर.
आम्ही सर्वसामान्य लोक सुरक्षित आहोत, खरं तुमच्यासारखी माणसं न झोपता आमच्यासाठी काम करत असतात. त्यामुळे तुम्ही हा शब्द वापरू नका की तुम्ही वेळात वेळ काढून आलात. उलट हा वेळ मला मिळाला किंवा माझ्या नशिबात हा वेळ होता की इथे तुमच्यावर येऊन तुमच्या आयुष्यातले हे 2-4 क्षण मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आले. धन्यवाद. सिद्धार्थ के साथ या सिद्धार्थ के लिए कोई कुछ कहना चाहेगा? आप लोग भी मल्टी टैलेंटेड हैं, कोई सिंगर होगा, कोई गिटारिस्ट होगा, टग ऑफ वॉर में जो ताकत आपकी देख ली है, इसके अलावा भी आपका टैलेंट अलग होता है, तो कोई आगे कुछ परफॉर्म करना चाहेगा सिद्धार्थ के साथ तो प्लीज़ आगे आइए और साथ दीजिए, क्योंकि हमारे लिए 75 वर्ष स्वतंत्रता के होने जा रहे हैं, तो उस को लेकर कोई जश्न तो होना चाहिए यहाँ INS स्टेज पर, होना चाहिए नहीं चाहिए? तो कौन आगे आ रहे हैं? कौन है? अरे क्या बात है सिंह साहब, रामफल सिंह साहब के लिए जोरदार ताली हो जाए. मैं यूपी से हूँ और शायरी है, छोटा सा 2 लाइन. है बारिश तू इतना ना बरस कि वो आ ना सके. है बारिश तू इतना ना बरस कि वो आ ना सके, और उसके आने के बाद इतना बरस कि वो जा ना सके. आगे भानु प्रताप जी आ गए. तो मेरा नाम भानु प्रताप है, मैं यूपी से हूँ. तो मैं 2-3 शायरियाँ ही गाऊंगा और शायद सभी का दिल जीत लूंगा. आप आगे इसमें दिल जीत लिया पहले से. तो एक शायरी है कि मेरा हर दिन तेरी हर रात से अच्छा होगा, कि मेरा हर दिन तेरी हर रात से अच्छा होगा, मेरा इकरार तेरी इनकार से अच्छा होगा, और विश्वास ना हो तो डोली से झांक कर देख लेना ये जालिम, मेरा ये जनाजा तेरी बारात से अच्छा होगा. तो दूसरी शायरी कि मैंने भी प्यार किया था, कि मैंने भी प्यार किया था, थोड़ा नहीं बेशुमार किया था, और दिल टूट के रह गया है मेरे दोस्त जब उसने कहा मैंने तो सिर्फ मजाक किया. तो एक और सारी लास्ट सारी, ना ही मैं किसी का बेबी हूँ और ना ही मैं किसी का बापू, और ना ही मैं किसी का प्यार हूँ, मेरे कुछ कमीने दोस्त हैं, मैं उनका क्यों कमीना यार हूँ. भानु प्रताप जी के लिए जोरदार ताली हो जाए यार, जोरदार. सुबह होगी शाम होगी कफन में लिपटी मेरी लाश होगी, ऐ मेरे तेग के दोस्तों मुझे वहां दोहराना जहां पूरे तेग टीम से अंतिम मुलाकात होगी. ये दाग भी दौलत, ये दाग भी दौलत, ये दर्द भी दौलत, ये जो कुछ आज स्टेज के ऊपर हो रहा है हेलो टेक के, वो सिर्फ हमारे टेक टीम के बदौलत. तो सर आप अपनी टीम के लिए क्या कहेंगे? आज हम आज टेक फैमिली और टेक टाइगर्स बहुत खुश है कि आप अपने टाइम निकाल के हमारे साथ आए और टाइम बिताने के लिए. जैसे आपने बोला कि हम काफ़ी महीनों बाद एक्ट सी बिता के वापस आए मुंबई काफ़ी दिनों के बाद, और हमारे लिए और बढ़िया क्या हो सकता है कि कोई हमारे लिए यादव जी आ सकते हैं और हमारे साथ थोड़ा सा टाइम बिताए, दैट टू ये स्पेशल दिन पे जब इंडिपेंडेंस डे आने वाला है. और लास्ट में आपको तो हमने पूरा जोश दिखाया, बट लास्ट एक हमारा जोश वाला वर्क क्राई होता है, वो मैं एक बार एक्सो साहब करूँगा, शायद लास्ट बार होगा इस बार में. सब लोग हैं मेरे साथ? हाउ इज द जोश? हाउ इज द जोश? अदम्य साहस प्रचंड वेग, अदम्य साहस प्रचंड वेग, अदम्य साहस प्रचंड वेग. मैं कैप्टन रवि कुमार इस युद्ध पोत भारतीय नौसेना पोत टेक के हर जवान की तरफ से हर देशवासी को स्वतंत्रता दिवस के अवसर पर हार्दिक शुभकामनाएं देना चाहता हूं. हम यहाँ हमारा काम करते रहेंगे
और उमदा तरीके से हरदम करते रहेंगे। और इस अवसर पर हम ये प्रतिज्ञा ज़रूर लेंगे कि देश आगे ही बढ़ता रहे और देश हरदम सुरक्षित ही रहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.